निंबोळा येथे गिरणा नदीची पाणी पातळी धोक्याच्या दिशेने, प्रशासनाचा अभाव, नदीपात्रात घोडा अडकला। गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चणकापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरण परिसरातही पाऊस सुरू असल्याने विसर्ग कायम असून त्याचा परिणाम गिरणा नदीच्या पाणी पातळीवर स्पष्टपणे दिसून येतोय। निंबोळा गावाजवळ गिरणा नदीवरील मुख्य पुलाजवळ पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून पाणी पुलाच्या वरच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे। धरणातून अशाच प्रकारे विसर्ग सुरू राहिल्यास पुढील काही तासात पुलावरून पाणी वाहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। संभाव्य धोका लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी खबरदारीचा उपाय म्हणून लखमापूर निंबोळा मार्गावरील पुलाच्या दोन्ही बाजूंना काटेरी झाडे टाकून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला। मात्र काही वाहन चालक या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून जीव धोक्यात घालून पुलावरून वाहन घेऊन जात असल्याचे चित्र पाहायला मिळते। विशेष म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही घटनास्थळी वाहतूक नियंत्रणासाठी किंवा नागरिकांना सावध करण्यासाठी कोणताही संबंधित प्रशासकीय अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान नदीच्या प्रचंड प्रवाहात एक घोडा अडकून जीव वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचेही हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले। मात्र त्याच्या सुटकेसाठी अद्याप कोणतीही मदत किंवा बचाव कार्य सुरू करण्यात आले नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। नागरिकांनी जीव धोक्यात घालून पूरग्रस्त पुलावरून प्रवास करू नये, तसेच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक बंद करणे, आवश्यक सुरक्षा व्यवस्था करणे आणि नदीपात्रात अडकलेल्या घोड्याच्या सुटकेसाठी त्वरित बचाव कार्य हाती घेणे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। S9 TV न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल, महालपाटणे। या पुलाचा वापर करत आहेत आणि आपला जीव धोक्यात घालून वाहने नेत आहेत, याविषयी काय सांगाल आपण? इथं तुम्ही बघितलं तर आता नवीन पुलाचं काम चालू आहे आणि जो पूल आता लोक वापरतायत, ये जा करतायत, तो जुना पूल आहे आणि पाणी खूप प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे। इथं प्रशासनाचं कुणीही कर्मचारी इथं आलेलं नाहीये। रस्ता पाहिजे तर तसा बंद करायला पाहिजे होता आता, कारण पुलावरून पाणी जातंय। उद्या काही परिस्थिती इथे उद्भवली तर याला जबाबदार कोण राहील? आपत्ती व्यवस्थापनाचं पण कोणी आलेलं नाही आणि पोलीस प्रशासनाकडनं पण कोणी आलेलं नाहीये। आता तसं बघितलं तर रस्ता बंदच व्हायला पाहिजे होता, कारण पाण्याचा प्रवाह इतका आहे की खूप प्रमाणात आहे आणि वरती संततधार चालू असल्यामुळे पाऊस खूप वाढतोय। त्याच्यामुळे काहीतरी घटना घडेल ही आपल्याला टाळता येणार नाही। तसेच एक घोडा या नदी पात्रात आपल्याला दिसत आहे, हो। तर एक मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी तो धडपड करत आहे। तर यासाठी प्रशासनाला अजून काही कळवण्यात आलेलं आहे का या संदर्भात? नाही, तसं काही कळवलेलं नाही। आम्ही आता कळवणार आहोत, पण आपत्ती व्यवस्थापनाने या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे। 10:30 वाजेपासून तो घोडा तिथे म्हणजे मृत्यूशी झुंज देतोय केव्हांचा, त्याच्याकडे प्रशासनाने बघितलं पाहिजे लवकरात लवकर आणि त्याला बाहेर काढण्यात यावे। धन्यवाद। पुलावरनं पाणी जात आहे आणि लोक जबरदस्ती जात आहे, त्याच्यामुळे काहीतरी ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने आता त्वरित इथं येऊन इथं हजर आहे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।